नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव मैत्री कबीर भालेराव. आज मी आपल्या समोर सूत्रसंचलनासाठी आले आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. जे कवी आपल्या पुस्तकातून भेटतात ते आज आपल्याला प्रत्यक्ष भेटणार आहेत. ते प्रसिद्ध कवी उत्तम कोळगावकर सर आपल्या निसर्ग शाळेत आपल्या सोबत संवाद साधणार आहेत. इयत्ता 6वीच्या मराठीच्या पुस्तकात सरांची कविता आहे. कवितेचे शीर्षक आहे या काळाच्या भाळावरती. यातील 4 ओळी मी आपल्या समोर ठेवते. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लाव टिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. नित्य नवी तू पाही स्वप्ने साकाराया यत्न करी. सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी. चला तर मग आपण उत्तम कोळगावकर सरांचा परिचय देत आहे. वसमतवरून श्रेया सुरोशे. तर मी श्रेया दीदीला विनंती करते तिने सरांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आज मी तुम्हाला उत्तम कोळगावकर सरांचा परिचय करून देणार आहे. त्यांचे पूर्ण उत्तम धोंडू कोळगावकर, जन्मतारीख 3 मार्च 1949. त्यांचं जन्मगाव कोळगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. त्यांचे शिक्षण BA इंग्रजी स्पेशल, B.Ed मराठी इंग्रजी. पत्ता उत्तम कोळगावकर, राहणार नाशिक. व्यवसाय अनुभव: पत्रकारिता, माध्यमिक शिक्षक, जळगाव आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी, धुळे आकाशवाणीत केंद्र संचालक, सोलापूर आणि नाशिक आकाशवाणीत केंद्र संचालक. त्यांची प्रकाशित पुस्तके: कविता दशकाची, जंगलझडी, तळपाणी, छप्पा पाणी, जम्मतपूर, कालांतर, आनंदाचे झाड, मनात आहे पुष्कळ पुष्कळ, माकडवाडी, रानमळा, जग हे सुंदर किती, ढोल ढगांची वाजतो. त्यानंतर मी त्यांचे साहित्य पुरस्कार सांगते. तळपाणी या कविता संग्रहाला कवी केशवसूत पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार, कदम गुरुजी पुरस्कार, राणा पवार पुरस्कार मिळालेत. असेच त्यांना एकूण 12 पुरस्कार मिळालेत. यानंतर मी तुम्हाला त्यांची अभ्यासक्रमाची निवड सांगते. SNDT विद्यापीठात कविता दशकाची आणि जंगलझडी शिवाजी विद्यापीठात जंगलझडी व तळपाणी या कविता संग्रहाचा समावेश. त्यानंतर शिवाजी विद्यापीठात कवितांवर MPhil, नागपूर आणि औरंगाबाद विद्यापीठात कवितांवर PhD. त्यानंतर उत्तम महाराष्ट्र विद्यापीठात कवितांवर MA बाय रिसर्च. मुंबई विद्यापीठात, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश. त्यानंतर महाराष्ट्र इयत्ता 5वी 6वीच्या बाल भारतीय मराठी पाठ्यपुस्तकात कवितांचा समावेश. महाराष्ट्रात इयत्ता 9वीच्या इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमात कवितेचा समावेश. गुजरात राज्यातील मराठी शाळांसाठी असलेल्या इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्ञानज्योत कवितेचा समावेश. महाराष्ट्रात इयत्ता 4थीच्या कल शिक्षण या पुस्तकात अजब राजे या बालकवितेचे समावेश. यानंतर सर उत्तम कोळगावकर हे तुम्हाला त्यांच्याबद्दल बोलतील. नमस्कार. हॅलो, ऐकू येतोय आवाज? हो हो हो. आवाज येतोय सर? हो, येतोय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जगताप सरांनी अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे, निसर्गाची शाळा. खरोखर तुम्हाला माहिती आहे की निसर्ग आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे आणि आपण सुद्धा एक निसर्गाचाच एक भाग आहोत. तर अशा या निसर्गाचं जोपासना करणं, या निसर्गावर प्रेम करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आपला हा जो संवाद या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे याचं निमित्त आहे इयत्ता 6वीच्या पुस्तकात माझी जी कविता आहे या काळाच्या भाळावरती. आताच काही ओळी आपल्या या विद्यार्थिनीने ऐकवल्या आहेत आपल्याला. तर ही जी कविता आहे या कवितेवर आता मी तर बोलेनच, पण तुम्ही प्रश्न विचाराल तर आणखी आपल्याला हा संवाद साधण्यामध्ये आणखी जास्त मजा येईल. तर सुरुवातीला मी ही कविता तुम्हाला
ऐकवतो. म्हणजे कवीच्या तोंडून ही कविता ऐकली असं आपल्याला एक वेगळा अनुभव येईल. ही कविता माझ्या एक मनात आहे. पुष्कळ पुष्कळ असं एक पुस्तक आहे बघा हे. या पुस्तकामध्ये ही कविता समाविष्ट आहे. अशी बालकवितांची 10 पुस्तकं मी प्रकाशित केलेली आहेत. त्यातलं हे मनात आहे पुष्कळ पुष्कळ. ते या पुस्तकात ही कविता आहे, या काळाच्या भाळावरती. ती सुरुवातीला मी ऐकवतो आपल्याला, म्हणजे तुम्ही ती वाचलेली आहे, ऐकलेली आहे, अभ्यास लिहिलेली आहे. तर कविता अशी आहे. या काळाच्या भाळावरती. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. नित्य नवी तू पाही स्वप्ने. नित्य नवी तू पाही स्वप्ने, साकाराया यत्न करी. ऐकू येत आहे ना? हो सर. हा, तुमचा व्हिडिओ बंद झालेला आहे, तुम्ही दिसत नाही आहात. नित्य नवी तू पाही स्वप्ने, साकाराया यत्न करी. सूर्यफुलांच्या फुलवी बागा, उजेड यावा घरोघरी. वाहत येवत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळाखळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा. काट्यांमधल्या वाटांमधून चालत जा तू पुढे पुढे. काट्यांमधल्या वाटांमधून चालत जा तू पुढे पुढे. या वाटा मग अलगद नेतील पाऊस भरल्या नभाकडे. झळा उन्हाच्या सरून जातील, नाचत येईल पाणकळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा. अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन ये तू नवी पहाट. अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन ये तू नवी पहाट. कणाकणाला उजेड देऊन उजळधरेचे दिव्य ललाट. डोंगर सागर पत्तर यांना सुवर्ण सुंदर देई कळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा. शेवटचं कडो बघा. उंच आभाळी घेऊन झेपा. हे मुलांना संदेश आहे बरं का या कवितेमध्ये. आपण जीवनामध्ये कसं कर्तृत्व अडचणींवर मात करत कसं कर्तृत्व निर्माण करायचंय त्याचा एक संदेश याच्यात आहे. शेवटचं कडो बघा. उंच आभाळी घेऊन झेपा, काढ शोधुनी नव्या दिशा. उंच आभाळी घेऊन झेपा, काढ शोधुनी नव्या दिशा. नवीन वारे घेऊन येतू नव्या उषा. करणीमधून शेवटची ओळ पहा महत्वाची. करणीमधून तुझ्या गाऊ दे धरणीवरल्या शिळा शिळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून. हा, सगळा परिसर अतिशय सुंदर असा होता. गावाच्या भोवती निसर्ग अतिशय सुंदर होता. गावाला लागून एक बारमाह वाहणारी नदी होती. त्या नदीमध्ये आम्ही डुंबायचो, वाळूमध्ये खेळायचो, आणि सगळं म्हणजे नैसर्गिक असं वातावरण त्या काळात मला अनुभवायला मिळालं. आणि फुलं होती, फळं होती, वेगवेगळी पानं होती, रोपं होती. पावसाळा अतिशय सुंदर असायचा. प्रत्येक ऋतू अतिशय सुंदर असायचा खेड्यामध्ये. त्या पावसाळ्याच्या काळामध्ये आम्ही त्या आंब्याची रोपं, उन्हाळ्यात आंबे खाल्ल्यानंतर सगळ्या कोया फेकल्या जायच्या, आणि त्या सगळ्या कोया गावाच्या बाहेर उकिरड्यांमध्ये त्या कोया असायच्या, आणि तिथे खूप सुंदर आंब्याची रोपं उगवायची. ती रोपं गोळा करण्याचा एक प्रकारे छंद आम्हा मुलांना असायचा. आणि किती सुंदर ती कोवळी पानं पाहून अतिशय
आनंद वाटायचा. आणि मग ते कोवळे रोप आम्ही आमच्या शेतामध्ये जाऊन ते आंबे लावायचे, त्यांना पाणी घालायचं. ते आंब्याची वाढ होताना खूप आनंद व्हायचा. प्रत्येक पीक सुद्धा म्हणजे ऊसाचं ते ऊस लावल्यानंतर त्याच्यातून ते पानं उगवून यायचे, ते पाहण्याचाही खूप मोठा आनंद होता. किंवा शेतात बियाणं पेरल्यावर काही दुसऱ्या दिवशी वरती ते रोप बियाणं उगवून यायचं, त्याची 2-2 पानं निघायची, तर ते सुद्धा पाहण्यात एक आनंद वाटायचा. असा सगळा तो निसर्ग अगदी म्हणजे माझ्या अगदी रक्तात तो भिनला होता. आणि त्यामुळे निसर्गाच्या कविता, बहुतेक कवितांमध्ये माझ्या कवितांमध्ये निसर्ग आहे. तो जो लहानपणाचा जो अनुभव आहे तो मी त्याच्यावर एक स्वतंत्र पुस्तकच लिहिलेलं आहे. रानमळा नावाचं एक पुस्तक आहे. रानमळा तुम्हाला दिसत असेल तर या रानमळा जो आमचा स्वतःचा मळा होता आणि त्या मळ्यामधल्या त्या सगळ्या गमती जमती या पुस्तकामध्ये कवितेच्या रूपाने मी लिहिलेलं आहे. आता सुरुवातीलाच मळा नावाची कविता आहे की आमचा मळा कुठे होता, ते जसं की गावापासून जवळ रानात आहे आमचा मळा, लहानपणापासून मला त्याचा लागला आहे लळा. अशी सुरुवातीची कविता आहे. किंवा नंतर ते मळ्यामध्ये जी विहीर होती त्या विहिरीची कविता. नंतर एक आमच्या मळ्याला लागून एक खूप चिंचेची झाडं होती आणि त्या चिंचांना खूप चिंचा यायच्या. त्या चिंचांची सुद्धा एक कविता मी या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. मळ्याला लागून कुंपण असायचं, कुंपण, काटेरी कुंपण. ते सुद्धा एक खूप आम्हाला त्याचा आनंद, कारण ते पावसाळ्यात त्यांना सगळं हिरवगार व्हायचं आणि त्याच्यावर वेगवेगळ्या वेली उगून यायच्या आणि त्याच्यावर पण फळं लागायची. आम्ही न लावता सुद्धा म्हणजे निसर्गाने दिलेली ती फळं असायची. तर ते एक कविता आहे. आंबराई नावाची कविता आहे की आंब्याची झाडं. आता कविता मी वाचायला तर खूप वेळ जाईल म्हणून कवितांचं सांगतोय फक्त. नंतर आंब्याच्या रोपांचं जे मी मागाशी बोललो त्याची सुद्धा एक कविता. ही अशी आंब्याचे रोप आम्ही गोळा करायचो आणि ते झाड लावायचो. ऊसाच्या मळ्यात सुद्धा गमती जमती त्या असायच्या. केळीची बाग होती आमची, त्या त्याची पण एक कविता आहे. पाण्याचा पाट, शेतातून पाण्याची एक चारी गेलेली असायची आणि तिला खूप पाणी असायचं. त्या चारीमध्ये सुद्धा आम्ही म्हणजे पोहायचो, डुंबायचो. खूप छान अनुभव होता तो सुद्धा. नंतर आमच्याकडे काही कामाला सालदार असायचे, त्यांची कविता आहे. ढोरं चारणारा एक पोरगा होता, ढोरक्या, त्याची एक कविता आहे. एक बकऱ्या चारणारा होता, बकरक्या. म्हणजे मी पाहिलेला, आमच्याकडे नव्हत्या बकऱ्या पण गावात पाहिलेला बकरक्या. भाजीपाला विकणारी मावशी, पाऊस, पक्षी, नंतर प्राणी, वेगवेगळे प्राणी शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळायचे. नंतर रानामध्ये फिरताना ना खूप रानमेवा आपल्याला खायला मिळतो. म्हणजे मुलं अगदी या शेतातून त्या शेतात म्हणजे उड्या मारत आणि असे हिंडत असतात आणि काही ना काही त्यांना खायला मिळत असतं. बोरीचं झाड असतं, बोरीच्या झाडावर चढतात किंवा बोरीचं झाड हलवलं की त्याच्यातून बोरी टप 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 खाली पडतात. ते बोरं सुद्धा वेचून खाण्यात काही मजा वेगळीच होती. किंवा जांभळाचं झाड, काळी काळी जांभळ, त्या जांभळाच्या झाडावर चढून आम्ही जांभळ काढायचो. तर हा एक निसर्ग आणि त्याच्या सगळ्या कविता मी केल्या आहेत. किंवा चिंचेचं झाड, करवंदाच्या जाळीतली करवंद, किंवा मधाचं पोळं, ही सुद्धा एक हाही अनुभव आम्ही घेतलाय. झाडांच्या गर्दीमध्ये मधाची पोळं असायची, ती मधाची पोळी सुद्धा आम्ही काढायचो. चिकू, पेरू, काकड्या, डाळिंब, सीताफळ, ही सुद्धा फळं मिळायच्या. नंतर कधी भुईमुगाच्या शेंगा असायच्या, त्या शेंगा भाजून आणि त्या खिशात भरून आम्ही खात घरी यायचो. अशा तोही एक अनुभव या पुस्तकात आहे. एक कविता आहे हापूस नावाची. आमच्या वडिलांनी हापूस आंबे लावले होते. ते एक 100 झाडं लावली होती आणि त्यांची आम्ही अगदी रोप लावण्यापासून तर फळ येईपर्यंत त्यांची जोपासना मी केलेली आहे. त्यांना पाणी देणं किंवा खत घालणं, अशा सगळ्या गोष्टी. आणि एक सुंदर निसर्ग त्या ठिकाणी निर्माण झाला होता. नदीबद्दल बोललोच, नदीची कविता या पुस्तकात आहे. नंतर पावसाळ्याच्या तोंडावर, पाऊस जेव्हा सुरू होतो त्यावेळेला
शेतकऱ्यांची खूप धांदल उडते. म्हणजे त्यांना पेरणी करायची असते, त्यासाठी सगळं आऊत फाटा जमवणं, बियाणं जमवणं आणि त्या बियाणावर ते प्रक्रिया करणं, या सगळ्या गोष्टी आणि ती जी धांदल आहे त्याची कविता. तर नंतर एक जादू नावाची कविता आहे. जेव्हा शेतकरी आपण पाहतो शेतामध्ये रोपं लावलेली असतात, काही वेळेला लक्षात येत नाही रोपं कसली आहेत. हे म्हणजे शहरातल्या मुलांना तर काहीच कळत नाही. ते वांग्याची रोपं आणि टमाट्याची रोपं याच्यातला फरकच त्यांना कळत नाही. पण जेव्हा त्या रोपांना पुढे फळं येतात आणि ती फळं, टमाट्याची फळं सुरुवातीला हिरवी असतात, नंतर मोठी झाल्यानंतर आणखी वाढ झाल्यावर त्या टमाट्यांना लाल रंग यायला लागतो आणि सगळं ते शेत लाल लाल टमाट्यांनी अगदी लाल लाल दिसायला लागतं. म्हणजे एक प्रकारे जादू होते असं अशी कल्पना करून ही कविता लिहिलेली आहे. मजूर शेतामध्ये मजूर काम करतात, सुगीचे अनुभव आहेत, रानवाटा, मोहोळ, या मोहोळाच्या बद्दल बोललोच, ती पण एक स्वतंत्र कविता याच्यात आहे. आम्ही शेतामध्ये आमच्याकडे गुऱ्हाळ लागायचं. सगळ्या गावातले ऊस त्या ठिकाणी येऊन त्या गुऱ्हाळामध्ये गुळ तयार केला जायचा. तो एक अनुभव मी घेतलेला आहे. नंतर माझे स्वतःचे कष्ट करणारी आई, स्वतः शेतात राबणारी आई आणि वडील यांच्यावर सुद्धा या पुस्तकामध्ये कविता आहेत. अशा अनेक कविता या एक अजून तिसरं पुस्तक आहे जग हे सुंदर किती. याच्यामध्ये सुद्धा निसर्गाचं वर्णन प्रत्येक सगळ्याच कवितांमध्ये आहे. आता तुम्हाला सांगतो, जग हे सुंदर किती या पुस्तकामध्ये पहिलीच कविता आहे. म्हणजे जग हे सुंदर, जग कशामुळे सुंदर होतं खरं तर निसर्गामुळे. तर हा निसर्ग आपण जपला पाहिजे, वाढवला पाहिजे आणि त्यासाठी तुमची संस्था हा जो उपक्रम राबवते खरोखर कौतुकास्पद आहे. मला तर निसर्गाचं प्रचंड आकर्षण आहे. तर त्याच्या अनेक आणि सगळ्याच कवितांमध्ये निसर्गाच्या प्रतिमा माझ्या आलेल्या आहेत. आता आपण ही कविता पूर्ण बघूया. जग हे सुंदर किती. जग हे सुंदर किती माणसा, जग हे सुंदर किती. म्हणजे हे जग कितीतरी सुंदर आहे. जग हे सुंदर किती माणसा, जग हे सुंदर किती. सौंदर्य कुठे कुठे दिसतं मग ते. पूर्व दिशेला पसरे लाली, पूर्व दिशेला पसरे लाली, सूर्य उगवतो हासत गाली. पूर्व म्हणजे सुंदर, सौंदर्याचे सगळे गोष्टी, सौंदर्य टिपलेलं आहे. हे मी माझ्या प्रतिभेने टिपलेलं आहे सौंदर्य आहे. पूर्व दिशेला पसरे लाली, सूर्य उगवतो हासत गाली, कणकण इथला उजळून निघतो. पहाटेचं लक्षात घ्या, पहाटेची वेळ तुम्ही लक्षात घ्या. कणकण इथला उजळून निघतो, चमचम करते माती, जग हे सुंदर किती माणसा, जग हे सुंदर किती. झाडे हसती फुले उमलती, सकाळी झाडे हसती फुले उमलती, मुक्त आपुला गंध उधळती, सुगंध घेऊन येती वारे, सुगंध घेऊन येती वारे, दिशा दिशातून जाती, जग हे सुंदर किती माणसा, जग हे सुंदर किती. हिरवे हिरवे सजले डोंगर, हिरवे हिरवे सजले डोंगर, घाटांमधल्या वाटा सुंदर, प्राणी हिंडती मजेत येथे, पक्षी भिरभिरती, जग हे सुंदर किती माणसा, जग हे सुंदर किती. निळे निळे ते अथांग सागर, निळे निळे ते अथांग सागर, प्रचंड लाटांचा वर वावर, निळे निळे ते अथांग सागर, प्रचंड लाटांचा वर वावर, लीळा जळाच्या पाहून आपुली, लीळा म्हणजे त्यांचे जे हालचाली असतात, ते जे क्रीडा असते पाण्याची, ते पाहून, लीळा जळाच्या पाहून आपुली, गुंगुन जाते मती, जग हे सुंदर किती माणसा, जग हे सुंदर किती. शेवटी बघा, किती माणसे जगात असती, किती माणसे जगात असती, त्यात शोध तू सखे सोबती, किती माणसे जगात असती, त्यात शोध तू सखे सोबती, प्रेम फुलांच्या फुलल्या बागा, तुझ्याही अवती भोवती, जग हे सुंदर किती माणसा, जग हे सुंदर किती.
जग हे सुंदर किती माणसा, जग हे सुंदर किती. तर अशी ही कविता या पुस्तकात पहिल्या क्रमांकावरच आहे. आणि इतरही मग प्रत्येक कवितेमध्ये निसर्ग आहेच. याच्यात जीवन तुम्ही कसं जगायचं, अडचणीवर कशी मात करायची, अशा अनेक प्रकारचे संदेश मुलांना देणाऱ्या, मुलांवर सुसंस्कार करणाऱ्या अशा सर्वच कविता तशा आहेत. आणि तुम्ही खरं जर पाहिलं तर ही कविता निसर्गावर आधारित. मी बालमित्रांना इथे सांगू इच्छितो, आर्या, मैत्री, श्रेया, अवनी इथे उपस्थित आहेत. सर एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. खरं जर पाहिलं तर आपण धन्य आहोत की सर आपल्याला आज लाईव्ह भेटतायत. सरांच्या कविता विद्यापीठापर्यंत, गुजरात, इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये सरांची कविता आहे. 5वी 6वी या वर्गाला कविता आहेत. एक खूप मोठं व्यक्तिमत्व. पुढे चालून आपल्याला प्रश्न पडेल की अरे आपण सरांना भेटलो होतो. असेच लहानपणी एकदा सर, लहानपणी म्हणजे बऱ्याच वर्ष, जवळपास 32-33 वर्षाचे आपण असाल. मी वाचलेलं आहे, तुम्हाला तुमच्या कविताही वाचलेल्या आहेत. तुम्ही ज्ञानपीठ पुरस्कार कुसुमाग्रजांना जेव्हा मिळाला होता तेव्हा त्याच दिवशी तुम्ही त्यांची मुलाखत घेतली होती आणि तात्यासाहेबांसोबत तुम्ही सहवासात राहिलेला आहात. म्हणजे आम्ही काल मराठी भाषा गौरव दिन साजरा केला आणि तात्यासाहेबांबाबतीमध्ये खरं जर पाहिलं तर तुम्ही खूप त्यांना जाणलेलं आहे. तुम्ही त्यांच्या सोबत राहिलेले आहात. म्हणजे कुसुमाग्रज आणि तुम्ही एक वेगळं नातं तुमच्यामध्ये आहे. तुम्ही आकाशवाणीवरती त्यांची त्या काळामध्ये एक मुलाखत घेतलेली होती. आम्ही खूप लहान होतो, की मुलं तर नव्हती. म्हणजे मला एकच सांगायचंय की मुलांना आपण खूप मोठ्या माणसांसोबत निसर्गाच्या शाळेमध्ये संवाद साधत आहोत. तर सर त्यावेळेस तुम्ही तात्यासाहेबांसोबत मुलाखत घेतली होती. तुमच्या अशा बऱ्याचशा आठवणी असतील की ज्या आठवणी तुम्ही मुलांना शेअर करू इच्छित असाल की मुलांना पुढे तुम्ही कसं वागायला पाहिजे, तुम्हाला नेमका कोणता संदेश मुलांना द्यायला पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की हापूस आंबे तुम्ही जोपासले लहानपणी, रोपं तयार केली किंवा हे केले, किंवा मग नंतरचा प्रवास तुमचा तात्यासाहेब, नंतर आकाशवाणी, नंतर अनेक कविता तुमच्या अभ्यासक्रमाला, एकाच वेळी एवढ्या कविता अभ्यासक्रमाला, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. तर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? तर सर आणि विद्यार्थी मित्रांनो, तात्यासाहेबांचा उल्लेख आणि सरांनी केला आत्ताच. तात्यासाहेब आम्ही म्हणायचो त्यांना, म्हणजे कवी कुसुमाग्रज. तुमच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्याही कविता असतात आणि त्यांची सर्वात गाजलेली कविता म्हणजे गरजा जय जयकार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. जेव्हा स्वातंत्र्य संग्राम सुरू होतं, स्वातंत्र्य लढा, त्या काळात शाळातून ही कविता म्हटली जायची. प्रत्येकाच्या ओठावरती कविता असायची. आणि कुसुमाग्रजांनी अनेक म्हणजे फार मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली. त्यांनी कथा, कविता, कादंबऱ्या, नाटक, खूप असं सर्व प्रकारचं विपुल साहित्य लिहिलेलं आहे. असं एक मोठं व्यक्तिमत्व मला जवळून पाहायला मिळालं. आणि त्याचं निमित्त होतं म्हणजे आकाशवाणी. मी सुरुवातीला मी सांगतो की मी सुरुवातीला पत्रकार होतो, नंतर काही वर्ष मी शिक्षकही होतो. नंतर मग 1981 पासून मी आकाशवाणी जळगाव केंद्रावर कार्यक्रम अधिकारी होतो. त्या काळात अनेक महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या म्हणजे जळगाव आकाशवाणी, धुळे आकाशवाणी, सोलापूर आणि नाशिक अशा 4 केंद्रांवर मी काम केलं. तर त्या काळात अनेक प्रकारच्या कलावंतांना जवळून पाहण्याचा योग आला, त्यांच्या मुलाखती घेण्याचा योग आला. मग ते मंगेश पाडगावकर असतील, शाहीर साबळे असतील, निळू फुले असतील किंवा कुसुमाग्रज, अशा सगळ्याच लोकांच्या शेकडो मुलाखती मी घेतल्या. शेतकऱ्यांच्या घेतल्या, अगदी सालदारापासून आमदारापर्यंत सर्वांच्याच मुलाखती घेतल्या, मंत्र्यांच्या मुलाखती घेतल्या. तर कुसुमाग्रजांच्या मुलाखतीचा अनुभव सरांनी सांगितला आपल्याला, तो खरोखर सांगण्यासारखाच आहे. आणि स्वतः तात्यासाहेबांनी सुद्धा तो अनुभव एका पत्रकाराला सांगितला आणि तो एका पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. तर तो अनुभव असा आहे की आकाशवाणी जळगाव केंद्रावर मी असताना
ऑफिस सुटल्यानंतर मी संध्याकाळी घरी आलो. घरी आलं तर नंतर रेडिओ सुरू केला. त्या काळात टीव्ही वगैरे नव्हता. रेडिओ सुरू केला आणि 6च्या बातम्या दिल्लीवरून हिंदीतून प्रसारित होत होत्या. तर त्या बातम्यांमध्ये एका बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं. ती बातमी अशी होती की महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. मला इतका आनंद झाला. मी अगदी कपडे काढून आराम करण्याच्या तयारीत होतो. पण त्याच वेळेला मी पुन्हा कपडे घातले आणि तसंच मी पुन्हा ऑफिसातून मी परत आलो होतो. पण पुन्हा मी ऑफिसात गेलो आणि आमचे स्टेशन डायरेक्टर होते त्यावेळेला पटवर्धन, त्यांना सांगितलं की तात्यासाहेब कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि त्यावेळेला जळगाव आकाशवाणीला जळगाव, धुळे, नाशिक आणि बुलढाणा असे 4 जिल्हे जोडलेले होते. म्हणजे नाशिकमध्ये जर काही घटना घडतील तर त्या कव्हर करण्याची जबाबदारी आमचीच होती. म्हणून मी सरांना सांगितलं, आमचे पटवर्धन साहेबांना, की आपण तात्यासाहेबांची मुलाखत घेतली पाहिजे म्हणून. तर त्यांनाही आनंद झाला. ते म्हणले जरूर जा तुम्ही आणि मराठी आणि हिंदी अशा 2 मुलाखती घ्या. तर आणि त्यांनी माझ्या बरोबर आमचा आणखी एक कर्मचारी दिला, गाडी दिली, ड्रायव्हर. आम्ही रातोरात नाशिकहून जळगाव निघून पहाटे नाशिकला पोहोचलो. कुसुमाग्रजांच्या घरी म्हणजे नाशिकचे लोक यायच्या आधी मी त्यांच्याकडे गेलो, त्यांचा सत्कार केला. जाताना आम्ही हार वगैरे नेला होता. त्यांना हार गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांना सांगितलं आपल्याला 2 मुलाखती घ्यायच्या आहेत, एक महाराष्ट्रासाठी आणि एक दिल्लीसाठी. तर महाराष्ट्रासाठी मराठी मुलाखत आम्ही रेकॉर्ड केली. नंतर हिंदी मुलाखत द्यायची वेळ आली त्यावेळेला तात्यासाहेब म्हणाले, हो मला हिंदी फारसं जमत नाही बरं का, माझी हिंदी अतिशय मोडकी तोडकी. तर मग काय करायचं. मग त्यावेळेला मी ती मराठी जी मुलाखत होती ती मराठी मुलाखत पूर्ण कागदावर पूर्ण हिंदीत लिहून काढली. त्यावेळेला त्यांच्याकडे आलेली त्यांची पुतणी होती वाटतं, त्या मॅडम, त्यांनी पण मला मदत केली. आम्ही दोघांनी मिळून ती मुलाखत हिंदीत लिहून काढली आणि त्यांना तात्यासाहेबांना एक प्रत त्यांना दिली आणि एक माझ्याजवळ. त्यांना मी प्रश्न विचारायचो हिंदीतून वाचून आणि आम्ही लिहिलेली उत्तरं, हिंदीतली उत्तरं त्यांनी ती वाचून दाखवली. अशा प्रकारे हिंदी मुलाखतीचंही रेकॉर्डिंग झालं. आणि ती हिंदी मुलाखत, त्या दोन्ही मुलाखतीचे टेप्स घेऊन आमच्या बरोबर जो एक कर्मचारी आला होता त्याला आम्ही लगेच जळगावला पाठवलं. तो ट्रेनने गेला आणि संध्याकाळी ती मुलाखत महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित झाली. हिंदी मुलाखत दिल्लीवरून प्रसारित झाली त्याच दिवशी. तर एवढी क्विक ऍक्शन त्यावेळेला मला घेता आली आणि खूप उत्साहाचा तो काळ होता. आणि तात्यासाहेबांना खूप आनंद झाला. त्यांनी हम मराठी यांना एकदा मुलाखत देताना त्यांनी हा सगळा अनुभव सांगितला आणि हम मराठी यांनी त्यांच्या पुस्तकात ती मुलाखत छापलेली आहे, आजही उपलब्ध आहे. हा तुमचा जो अनुभव आहे हा अनुभव. ओके, कुणाला प्रश्न विचारायचा आहे? आर्या. सर, तुमचे ते कविताचे पुस्तक आहेत का? हो, कवितांची पुस्तकं. तुम्हाला त्या पुस्तकांची, आता मी काही पुस्तकांची ओळख दिली तुम्हाला करून. आता इतरही पुस्तकं मी सांगतो. हॅलो, हा येतोय आवाज सर, येतोय. एक हे बघा, हे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे थुई थुई मन माझं नाचतंय थुई थुई. अगदी लहान मुलांसाठी हे पुस्तक आहे. म्हणजे जे अगदी बालवाडीत जातात किंवा पहिली दुसरीचे असतात लहान मुलं. तसं आता बघा, आपण लहान मुलांना कविता जेव्हा शिकवायला सुरुवात करतो, अगदी लहान चिमुकल्या बाळांना, तेव्हा कोणती कविता शिकवतो आपण? अजूनही एक कविता आपण नेहमी शिकवतो, ती म्हणजे ससा 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 दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवला जसा. ही कविता म्हणजे किती शेकडो वर्षापूर्वीची ही कविता आहे, ती आपण शिकवतो. म्हणजे लहान अगदी शिशु गटातल्या मुलांसाठी कविताच लिहिल्या जात नाही आपल्या मराठीमध्ये, किंवा मुलांसाठी कविता जेवढ्या प्रमाणात लिहिल्या जायला पाहिजे तेवढ्या लिहिल्या जात नाही.
मोठ्या माणसांसाठीच जास्त करून कविता लिहिल्या जातात. ही गोष्ट माझ्या लक्षात आली, त्यामुळे मी या लहान मुलांच्या कवितांकडे विशेष लक्ष दिलं. आता हा जो गट असतो ना, शिशु गट, या गटासाठी अतिशय सोपे शब्द वापरावे लागतात आणि त्यांना लवकर लक्षात राहील अशा ओळी द्याव्या लागतात. आता बघा, ही कविता कशी बघा, पहिलीच कविता आहे, मन माझं नाचतंय थुई थुई. सोपे सोपे शब्द. अंगणात फुलल्या जाई जुई, मन माझं नाचतंय थुई थुई. अंगणात फुलल्या जाई जुई, मन माझं नाचतंय थुई थुई. वारा कसा वाहतोय सुई सुई, मन माझं नाचतंय थुई थुई. पावसानं हिरवी झाली भुई, पावसानं हिरवी झाली भुई, मन माझं नाचतंय थुई थुई. भेटायला आली सखी सई, मन माझं नाचतंय थुई थुई. म्हणजे प्रत्येक ओळीनंतर ती एक ओळ कायम तीच असते, मन माझं नाचतंय थुई थुई. जवळ घेते मला आई, लहान मुलांना आई कशी जवळ घेते ना, जवळ घेते. आणि कोण व्यक्त करते? लहान मूल व्यक्त करते ही कविता. जवळ घेते मला आई, मन माझं नाचतंय थुई थुई. छोटी ती लहान मुलगी काय म्हणते? कवितांनी भरली माझी वही, मन माझं नाचतंय थुई थुई, मन माझं नाचतंय थुई थुई. तर अशा छोट्या छोट्या शब्द असलेल्या कविता या मुलांसाठी लिहाव्या लागतात. हे बघा, हे सुद्धा दुसरी कविताचीच आहे, गाणं बाई गाणं. गाणं म्हणजे एकातून दुसरं उलगडत जातं, दुसरा अनुभव. गाणं बाई गाणं, आभाळाचं गाणं, आभाळाचं जमणाऱ्या ढगांचं गाणं. गाणं बाई गाणं, आभाळाचं गाणं, आभाळाचं जमणाऱ्या ढगांचं गाणं. गाणं बाई गाणं, ढगांचं गाणं, गाणं ढगांचं गाणं, आभाळातून पडणाऱ्या पावसाचं गाणं. गाणं बाई गाणं, पावसाचं गाणं, झरझर झरणाऱ्या धारांचं गाणं. गाणं बाई गाणं, धारांचं गाणं, झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यांचं गाणं. गाणं बाई गाणं, झऱ्यांचं गाणं, रानामध्ये डोळणाऱ्या पिकांचं गाणं. गाणं बाई गाणं, पिकांचं गाणं, कणसात हसणाऱ्या दाण्यांचं गाणं. गाणं बाई गाणं, आभाळाचं गाणं, आभाळाचं जमणाऱ्या ढगांचं गाणं. अशा छोट्या छोट्या ओळी असलेल्या आणि छोटे छोटे साधे साधे शब्द असलेल्या कविता या पुस्तकात आहे. जसं काळे काळे ढग आले गगनात, आनंदाने नाचे मोर जंगलात, ही सुद्धा अशीच कविता आहे. एक किंवा रानाची वाट, वाटेत घाट, घाटात झाडी, वाट नागमोडी, असे छोटे छोटे शब्द असलेला. इटुकला किंवा वाघोबा, झाड, अशा हत्ती, हत्तीची सुद्धा हत्तीवर अनेक कविता आहेत, पण असे छोटे त्यांच्या दृष्टीने लिहिलेली कविता आहे. अशा या कविता या पुस्तकामध्ये आहेत. या पुस्तकांचा मी तुम्हाला एक त्याच्यामध्ये जिद्द नावाची कविता बघा, ही जर तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांना तिचा जिद्द म्हणजे प्रत्येक मुलाला खूप शिक्षण घ्यायचं, मला सारच मिळायचे आणि मला पुढे मी आयुष्यामध्ये एखादी चांगली नोकरी मिळेल किंवा चांगला व्यवसाय मी करेल, काहीतरी मला बनायचंय, नेता व्हायचे, असे आपल्या संदेश याच्यामध्ये दिलाय. आणि किती अडचणी होत तुम्हाला, मुख्य म्हणजे आपल्या खेड्यातल्या मुलांना किंवा गरीब मुलांना बऱ्याच अडचणी करू नका.
मात करून पुढे जा आणि वाटेवरी काटे कुटे खळगे असू दे, काळोख असो किती जरी उजेड नसू दे, यातून तुला पार करील जिद्द तुझी रे, जिद्द हवी जिद्द गड्या जिद्द हवी रे. नाव तुझी वादळामध्ये, नाव तुझी वादळामध्ये जरी हरवली, लाटांवरून दूर दूर कुठे भटकली, जिद्द नेईल नाव सहज तीरावरी रे, जिद्द हवी जिद्द गड्या जिद्द हवी रे. जरा त्रास होते देशात, समजून घ्या. मेघांच्या गर्जनांना डरू नको रे, मेघांच्या गर्जनांना डरू नको रे, भीती पाऊस गारांची तू धरू नको रे, जिद्द तुझी छत्र धरील तुझ्यावरी रे, जिद्द तुझी छत्र धरील तुझ्यावरी रे, जिद्द हवी जिद्द गड्या जिद्द हवी रे. सूर्याने किती जरी आग ओकली, उकळणाऱ्या मातीनेही वाट रोखली, जिद्द तुझी तुला दावील वाट नवी रे, जिद्द हवी जिद्द गड्या जिद्द हवी रे. धैर्य तुझं साध्य करील जिद्द तुझी रे, जीवनामध्ये रंग भरील जिद्द तुझी रे, जिद्द तुला यशच देईल क्षणोक्षणी रे, जिद्द हवी जिद्द गड्या जिद्द हवी रे, जिद्द हवी जिद्द गड्या जिद्द हवी रे. जिद्द आहे ऊर्जा मोठी खरोखरी रे, जिद्द हवी जिद्द गड्या जिद्द हवी रे. अशी कविता, अशा अनेक कविता या पुस्तकामध्ये घेई भरारी आहे, किंवा स्त्रियांचा सन्मान करणारी कविता आहे, सावित्रीच्या लेखी आहे, जीवन सुंदर करू याच्यामध्ये सुद्धा संबंध निसर्गाचं वर्णन या कवितेत सुद्धा आहे. नंतर जीवन नावाची कविता आहे की जन्माला येऊन तू काहीतरी करायला पाहिजे असा संदेश देणारी ती कविता आहे. रान बहरलं याच्यामध्ये संपूर्ण निसर्ग आहे की रानाचं वर्णन याच्या ठिकाणी. म्हणजे आपण पाहतो उन्हाळ्यामध्ये सगळं रान असं सुकून जातं, गवत सुकून जातं, झाडाला पानं नसतात, कुठे हिरवं दिसत नाही. पण पाऊस पडला की लगेच 2-3 दिवसात सगळं रान हिरवं होऊन जातं आणि त्याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. आरोग्य संपदा अशी सर्वात आणखी महत्वाचं म्हणजे आपलं आरोग्य महत्वाचं असतं. जे आपण किती हुशार असलो आणि आपलं आरोग्य चांगलं नसेल तर काही उपयोग होत नाही. म्हणून आरोग्य संपदा नावाची कविता सुद्धा तुमच्यासाठी लिहिलेली आहे. तर अशा अनेक कविता या पुस्तकामध्ये आहेत. नंतर एक ढोल ढगांचा वाजतो असं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या पावसाच्या कविता आहेत. ढोल ढगांचा एक कविता आहे, पाऊस पाहुणा. पावसाचं ना सुरुवात असते तर पाऊस हा एक पाहुणा आहे अशी कल्पना करून ही कविता लिहिलेली आहे. ही बघा कविता अशी आहे, वाऱ्याच्या घोड्यावरून आला पाऊस पाहुणा, वाऱ्याच्या घोड्यावरून आला पाऊस पाहुणा, राना वनाच्या मनात आज आनंद माईला. काय पाहुण्याचा थाट, काळ्या ढगांचा पोशाख, काय पाहुण्याचा थाट, काळ्या ढगांचा पोशाख, निळ्या आभाळाची वाट, हाती विजेचा चाबूक, आला वाजत गाजत, आला वाजत गाजत, संगे मोत्यांचा खजिना, वाऱ्याच्या घोड्यावरून आला पाऊस पाहुणा. झाडावेलींनी वाकून केला मानाचा मुजरा, झाडावेलींनी वाकून केला मानाचा मुजरा, पाना पानांनी नाचून केला आनंद साजरा. आला आनंदाचा पूर, आला आनंदाचा पूर, राना झऱ्यांना नद्यांना
वाऱ्याच्या घोड्यावरून आला पाऊस पाहुणा. शेवटी बघा, माती थकली भागली होती उन्हान तापली, माती थकली भागली होती उन्हान तापली, आता पाऊस दारात तिची सुखान माऊली. उद्या मातीच देईल, उद्या मातीच देईल घास सुखाचा सर्वांना, वाऱ्याच्या घोड्यावरून आला पाऊस पाहुणा. राना मनात, राना वनाच्या मनात आज आनंद माईना, राना वनाच्या मनात आज आनंद माईना. अशी कविता. नंतर ढोल ढगांचा वाजतोय, काळे काळे ढग नवलाई, पाऊस, पाऊस आम्हाला आवडतो, किंवा हे दिवस पावसाचे, पूर, नदीला जो पूर येतो त्याची कविता आहे. जरा पिक खुशीत डोलतंय बाहेर, ही वाट नवी, वारा, अशा अनेक कविता या पुस्तकात, संबंध निसर्गाच्या कविता या पुस्तकात सुद्धा आहेत. नंतर काही गमती जमतीच्या कविता या छप्पा पाणी नावाचं पुस्तक या पुस्तकात आहे. हे पुस्तक मी पहिल्यांदा 1978 तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचा असेल, विचारायचे, बोला. विचारा. विचार मला प्रश्न विचारायचा राहिला सर. विचार ना. मला प्रश्न नाही विचारायचा, तुम्ही तुमच्या गावाचा अनुभव सांगितला होता ना सर. हो. माझ्या आजोबाचं गाव तसंच आहे, म्हणजे आमचं. कोणतं गाव आहे ते? हंडी. काय? हंडी म्हणून आहे. कोणता तालुका? जिंतूर तालुका आहे. अच्छा, बरं बरं. हा, सांग मग ते काय 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 आहे तुझ्या आजोबाचं गाव? तुझ्या आजोबा, मग तिथे सुद्धा शेती, आजोबांची शेती आहे, मळ्यातच घर आहे. अरे वा वा. मग तू निसर्ग पाहिलेला आहे म्हणजे तू सुद्धा. घराच्या समोरच चिंचेचं झाड आहे आमचं. व्हेरी गुड. आणि बहुतेक आपल्या खेड्यातल्या मुलांना अनुभव, शेतात विहीर पण आहे आमच्या. अरे वा वा. बरं बरं. अनुभव सांगितलं की मग मला ते माझं गाव आठवलं. मग तू पण लिहायचा प्रयत्न कर, कविता लिही नाही तर कथा लिही. हो. ओके. मैत्री आणि नमस्कार सर, मी अवनी जगताप, इयत्ता 5वी, हिंगोलीवरून. सर, बरेचसे कवी कविता लिहिण्यासाठी नदी काठी जातात. काही कवी जवळपास डोंगर असेल तर त्या डोंगरावर बसून कविता लिहितात. तर तुम्ही असे ठिकाणी गेला आहात का, आणि त्या ठिकाणी जाऊन कोणती कविता लिहिली? नाही, त्या ठिकाणी जाऊन मी कविता लिहित नाही, पण ते ठिकाण मी पाहून मनात तो निसर्ग मी साठवतो. एखादा डोंगर पाहिला, आता डोंगर पाहिल्यानंतर लगेच डोंगरावर मी कविता लिहिते. तो डोंगर कधीतरी मग आपण विचार कर, काय हे आपण जे पाहत असतो ना, हे झाडं, पक्षी, निसर्ग, नद्या, नाले, समुद्र, हे सगळं मनामध्ये साठत असतं, डोक्यामध्ये साठत असतं. आणि मग प्रत्येक तेव्हा तरी आपल्याला ती कविता सुचते आणि मग ते भरभर लिहून होते. आता तू आता डोंगराचं बोलली, एक कविता आहे, डोंगर बाबा नावाची कविता आहे बघा. म्हणजे जो डोंगर मी लहानपणी पाहिला होता त्या डोंगराची कविता केलेली आहे. किंवा नदी, आता नदीचं राहण्यात असं तेव्हा मी नदी पाहिली, नदीवर कविता केल्या आहे, डोंगरावर आहे, समुद्रावर आहे. आता कोकणात सुद्धा 1-2 वेळा मी गेलो, पण कोकणावर सुद्धा मी कविता लिहिली. तर लगेच तिथे जाऊन कविता सुचते असं नाही. ते आपल्या मनामध्ये जसं रोप असतं ना, त्याचं बी रुजावं लागतं, बी पडतं पण लगेच ते काही झाड होत नाही. ते बी रुजल्यानंतर त्याला हळूच ते पानं काढून ते रोप वरती. सर, माईक म्यूट झालाय. आणखी कोणाला काही विचारायचंय? तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. तुम्ही या बाळाच्या ती कविता सांगितली होती ना, त्याच्यामध्ये फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा, या ओळीचा अर्थ मला कळायला नाही, ते सांगा. आता बघा, आपल्याकडे कसं आहे, आपल्या समाजामध्ये आपण
काही गरीब असतात, श्रीमंत असतात, किंवा वेगवेगळ्या जातीचे लोक असतात, वेगवेगळ्या धर्माचे लोक असतात. तर त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये भांडणं होतात, कोणी भांडण लावतं, कोणी भांडण करतं, आणि त्यामुळे एक अशांतता समाजामध्ये निर्माण होते. त्यामुळे आपण सगळे एकमेकांचे भाऊ आहोत. आपण एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे, एकमेकांशी अतिशय प्रेमाने वागलं पाहिजे. म्हणजेच मानवता हा जो शब्द आहे, फक्त मानव हा एक धर्म आहे आपला, ही जाणीव आपल्या मनाशी ठेवली पाहिजे. संबंध सगळा माणूस इथून तिथून सारखा एकच आहे, ही जाणीव ठेवून आपण जर वागलो तर मग हे संघर्ष, भांडणं किंवा स्पर्धा होण्याचं काही कारणच राहणार नाही. या अर्थाने तो मानवतेचा मळा आहे असं लिहिलेलं आहे. तर धन्यवाद सर. हा, एक मैत्री. मग डोंगराचा उल्लेख केला, एक कविता बघा, एक ढोल ढगांचा वाजतो. आवाज येत नाही. आवाज येतो का? कमी यायला. आवाज गेला काय झालं? नाही, आवाज येतोय, कमी यायला थोडा. कमी यायला. हॅलो, येतोय का आवाज? सर तुमचा मोबाईल आवाज कमी यायला थोडा. मी काय करायला पाहिजे इथे? आता मी तर काहीच केलं नाही. येऊ द्या झालंय. हा, येऊ द्या त्याच आवाजात बोला. ओके. एक डोंगराचा उल्लेख केला मगाशी एक त्या मुलीने, तर म्हणून एक डोंगर बाबा, म्हणजे कसं आहे, कविता तो आपण अनुभव घेतल्यानंतर काही वर्षांनी, काही दिवसांनी सुचते. तशी एक डोंगर बाबा, हा डोंगर बघा, एक जुना पुरुष आहे. एक बाबा, आजोबा जसा असतो ना आपला आजोबा, तर तसा डोंगर हा एक आजोबा आहे अशी कल्पना केली. तर ती डोंगर बाबा अशी कविता या ढोल ढगांचा वाजतो या पुस्तकामध्ये आहे. कविता अशी, डोंगर बाबा. डोंगर बाबा दिसता किती छान. डोंगर बाबा दिसता किती छान. अंगावरती पांघरून घेतलं तुम्ही अख्खं रान. डोंगर बाबा दिसता किती छान. अंगावरती पांघरून घेतलं तुम्ही अख्खं रान. डोंगर बाबा आलात तुम्ही कुठून. डोंगर बाबा आलात तुम्ही कुठून. एकाच जागी बसून आहात, गेला नाहीत उठून. डोंगर बाबा वय तुमचं काय. डोंगर बाबा वय तुमचं काय. कुठे आहेत हात तुमचे, दिसत नाहीत पाय. अबब डोंगर बाबा केवढे उंच जाडे. कुशीमध्ये वस्ती वाड्या, कुठे कुठे पाडे. डोंगर बाबा पावसाळ्यात रुबाब तुमचा न्यारा. डोंगर बाबा पावसाळ्यात रुबाब तुमचा न्यारा. अंगावरून कोसळतात धबधब्यांच्या धारा. शेवटी बघा, डोंगर बाबा सर्वांनाच तुम्ही खूप आवडता. डोंगर बाबा सर्वांनाच तुम्ही खूप आवडता. अंगावरती डोंगर बाबा दिसता किती छान. अंगावरती पांघरून घेतलं तुम्ही अख्खं रान. ही कविता होती डोंगर बाबाची. नंतर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही लहान मुलांसाठीच का कविता लिहिल्या? नाही, मी फक्त लहान मुलांसाठीच लिहिले असं नाही, मोठ्या माणसांच्या सुद्धा कविता लिहिलेल्या आहेत बरं का. ते आता मी इथे पुस्तकं आणि त्या कविता पुस्तकं दाखवत नाही, कविता वाचत नाही. कारण काय, तुमच्या वयोगटाला शोभेल अशाच कविता आज या ठिकाणी आपण सादर करतो आहोत. जेव्हा मी कॉलेजला वगैरे जातो, मोठ्या व्यासपीठावर, विद्यापीठात किंवा कॉलेजात किंवा साहित्य संमेलनात, त्या ठिकाणी त्या प्रकारच्या कविता सादर करतो. तर मी फक्त मुलांच्याच लिहिल्या असं नको समजू, सगळ्यांसाठी लिहिले आहेत. शिशु गट, बालगट, कुमार गट आणि प्रौढ गट या सगळ्यांसाठी मी कविता लिहिल्या आहेत. आणखी तुमचा व्हिडिओ दिसत नाही सर? हो आहे. हा, पुन्हा कोणाचा आहे प्रश्न? ओके सर.
मुलांनी तुम्हाला त्यांच्या मनातली काही प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर आज तुम्ही खूप मुक्तपणे मुलांशी संवाद साधलेला आहे. जवळपास 1 घंटा 10 मिनिटापासून आपण संवाद करत आहोत. मुलांनो, सरांना तुम्ही ऐकलंय. मैत्रीचा एक प्रश्न होता की तुम्ही मुलांसाठीच कविता का लिहिल्यात. खरं तर पाहिलं SNDT विद्यापीठामध्ये महिलांसाठी, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये BAच्या MAच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा सरांच्या कविता आहेत. विद्यापीठी लेवलवरती त्यांच्या कविता अभ्यासक्रमासाठी आहेत आणि मुलांसाठी मात्र त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे अद्यापच्या कालखंडामध्ये आमच्या लहानपणापासून आम्ही सुद्धा त्यांच्या कविता शिकलेल्या आहेत. 5वीच्या अभ्यासक्रमात, 4थीच्या अभ्यासक्रमात, 9वीच्या इंग्रजीच्या अभ्यासक्रमात, त्याचबरोबर आपल्या ग्रेडच्या कला शिक्षण अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आणि 6वीच्या अभ्यासक्रमात सध्या कविता आहे. म्हणजे सरांची कविता ही खूप खोलपर्यंत रुजत गेलेली आहे आणि अनेक वर्ष सर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या सोबत राहिलेली आहेत. आणि आपलं भाग्य आहे की सर आज तुमच्याशी संवाद करायला आलेले आहेत. तुम्ही पुढे चालून मला पक्क माहित आहे मोठी झाल्यानंतर सांगणार की आम्ही सरांसोबत. आर्या, तुझा आवाज येतो. आर्या तुझा ऑडिओ बंद कर. हा, आईला काय म्हणत होते, ऑडिओ बंद कर. तर सर, ही आमची मुलं खूप छान तुमच्याशी जिनं संवाद साधला. आर्या आणि अनया ह्या दोघी बहिणी आहेत. यांनी खूप सुंदर रोपवाटिका तयार केलेली आहे. त्यानंतर श्रेयानं खूप सुंदर तिच्या छतावरती रोपवाटिका तयार केलेली आहे. त्यानंतर मैत्री खूप छान चित्र काढते, खूप छान रांगोळ्या काढते. त्यानंतर आवनी तिचं रोपवाटिकामध्ये 2000 झाडांची रोपवाटिका तिनं तयार केलेली. साम TV वरती सुद्धा तिची मुलाखत या माध्यमातून आलेली आहे आणि आता लवकरच तिच्यावरती एक स्टोरी सुद्धा तयार झालेली आहे. म्हणजे ही जी प्रश्न विचारणारी मुलं आहेत तुम्हाला, जसं तुम्ही हापूस आंब्याबद्दल सांगितलं तसं अनयाची रोप सुद्धा एक दिवस चोरी गेली होती. म्हणजे या मुलांनी रोप तयार करून त्याच्यावर सुद्धा आता छान छान मुलं कविता करतील. त्यांच्या लक्षात आलं तुम्ही त्यांना कविता करायला शिकवलेलं आहे. आज खूप सोप्या शब्दामध्ये तुम्ही कविता करू शकता असं तुम्ही अनयाला सांगितलं. ती शाळेत नेमकीच जात आहे, रोप तयार करत आहे. श्रेयानं तिची रोप गणपतीच्या बाजूला ठेवून अनेकांना वाटलेली आहे. त्यानंतर मैत्री आता रोपवाटिका तयार करेल. अशी अनेक मुलं आहेत आमची की जी मुलं रोप तयार करतात. त्याचबरोबर आता हळूहळू मी या तिघांनाही आता असं सांगेल, आर्या, मैत्री, आवनी आणि श्रेया यांनी आज तुम्ही सरांना जे ऐकलंय त्याचा व्हिडिओ पाहायचा आणि सरांवरती तुम्ही लिहायचं, त्यांच्या कवितेवरती तुम्ही लिहायचं आणि सरांची पुस्तकं आपण मागून घेऊ. निसर्ग शाळेमध्ये आता तुमचा पत्ता राहील सरांच्या पुस्तकाचा आणि मोबाईल नंबर राहील. तुम्ही घरपोच पुस्तकं मागून घ्या. आणि मी शेवटी सरांना आनंदाचे झाड शेवटी सरांना अशी विनंती करतो की तुम्ही याच 3-4 जणांना नाही तर आपण हे फक्त मुलाखतीसाठी इथे घेतलेले आहेत. तर महाराष्ट्रातील, भारतातील 7 राज्यातील आणि अमेरिका आणि सौदी अरेबियातील मुलं या शाळेमध्ये आहेत. ती नंतर हे सगळे व्हिडिओ पाहणार आहेत. तर त्यांच्यासाठी, मुलांसाठी तुमचा काय संदेश असेल आणि नंतर आपण या तासिकेला समारोप आपण या तासिकेचा करूयात. तर मुलांसाठी, तरुणांसाठी तुमचा शेवटचा संदेश काय असेल? सर. मुलांसाठी संदेश मी मगाशी जिद्द नावाची कविता ऐकवलेली आहे की जिद्द ठेवून जीवनात जगायचं, अडचणींवर मात करायची आणि आपलं जे ध्येय आहे ते ध्येय गाठायचं. कोणत्याही परिस्थितीत ध्येय गाठायचं. आपण पाहतो आज
अगदी झोपडपट्टीतली मुलं किंवा अगदी शेतकऱ्यांची मुलं किंवा वॉचमनची मुलं ही सुद्धा, किंवा आदिवासी मध्ये डोंगरात राहणाऱ्या आदिवासींची मुलं आज MPSC UPSC करून कलेक्टर होत आहेत. म्हणजे जिद्द त्यांच्या अंगी आहे, म्हणूनच त्यांना हे यश मिळालंय. तर असाच हाच संदेश देणारी एक कविता शेवटची मी आपल्या समोर सादर करतो. यात कविताही आहे आणि संदेशही आहे. तर ही जिद्द तुमच्या ठिकाणी असली पाहिजे. कवितेचं शीर्षक आहे आमचा रस्ता आम्ही काढू. आमचा रस्ता आम्ही काढू. कविता अशी आहे, पत्थर फोडू पहाड तोडू. ऐकू येतंय ना सर? हो हो ऐकू येतंय का? हो येते. पत्थर फोडू पहाड तोडू, आमचा रस्ता आम्ही काढू. पत्थर फोडू पहाड तोडू, आमचा रस्ता आम्ही काढू. जरी कितीही अंधाराने वंचित केले पहाट गाणे, काळोखाची शकले पाडू, आमचा रस्ता आम्ही काढू. तुटतील तारे सुटतील वारे, तुटतील तारे सुटतील वारे, चालून येतील मेघही सारे. तुटतील तारे सुटतील वारे, चालून येतील मेघही सारे. तरी धीर तरी ना आम्ही सोडू, आमचा रस्ता आम्ही काढू. उन्हे कितीही पोळत येतील, वाटा सगळ्या जाळत जातील. उन्हे कितीही पोळत येतील, वाटा सगळ्या जाळत जातील. जे जे येईल अरिष्ट गाडू, आमचा रस्ता आम्ही काढू. अभंग ठेवू निधडी छाती, अभंग ठेवू निधडी छाती, तरुण जाऊ सागर साथी. अभंग ठेवू निधडी छाती, तरुण जाऊ सागर साथी. ध्वज आभाळी आमचा धाडू, आमचा रस्ता आम्ही काढू. शेवटी बघा, बाहुत घेऊ दिशा दहाई, बाहुत घेऊ दिशा दहाई, भव्य दिव्य ते घडवू काही. बाहुत घेऊ दिशा दहाई, भव्य दिव्य ते घडवू काही. आकाशाशी नाते जोडू, आमचा रस्ता आम्ही काढू. पत्थर फोडू पहाड तोडू, आमचा रस्ता आम्ही काढू, आमचा रस्ता आम्ही काढू. धन्यवाद. धन्यवाद सर. मैत्री, पुढचं सूत्र तू सांभाळ आणि या तासिकेचा आपण समारोप करूया. मैत्री. सर समारोप मला करायचा होता ना? हा, तर मैत्री तुला पाहिजे. ओके आर्या, तू या तासिकेचा समारोप करावास. आर्या ढाकणे जिंतूरवरून, तिच्यासोबत तिची बहीण आहे अनया. अनया आणि आर्या पैकी आर्या आपल्या तासिकेचा समारोप करेल. सर नमस्कार सर, मी आर्या विजय ढाकणे, इयत्ता 7वी. मी या ठिकाणी समारोप करणार आहे आपल्या तासिकेचा. ओके. निसर्गावर माणसाने कसे प्रेम करावे हे अतिशय साध्या शब्दात समजावून सांगितले आहे. लहान मुलांना सहज समजतील अशी सरांची ही रचना असून, आज निसर्गाच्या शाळेत येऊन सर्वांनी मुलांशी साधलेला संवाद हा मुलांना नक्कीच प्रेरणा देणार आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील निसर्ग आपल्याशी किती जवळीक निर्माण करतो, आपल्याशी एकरूप होतो, हे सरांच्या बोलण्यातून जाणवले. सरांनी वेळात वेळ काढून आज निसर्गाच्या शाळेत उपस्थिती लावली, याबद्दल निसर्गाच्या वतीने सरांचे खूप खूप आभार. मला समारोपाची संधी दिल्याबद्दल निसर्ग शाळेच्या प्रमुखाचे सुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.